आमचं असं झालं, थोडा आम्हाला इश्यू पण झाला, प्रॉब्लेम पण झालेला आहे. तर काल आम्ही गोव्याला आलो होतो. गोव्याला आलो आणि आम्ही ऑनलाईन बुकिंगच केलं होतं. तर ठीक आहे, ऑनलाईन बुकिंग केलं तर आमच्याकडून चार्ज घेतलं 15,000 का काही पॅकेज घेतलं, फॅमिली मानाने घेतलं आमचं. तर काल आल्यापासून आम्हाला इश्यू भरपूर, म्हणजे AC चालू होतं नाही होत, कधी कधी बंद पडतोय. आणि त्यातल्या त्यात हे TV युनिटचे याची केबलसुद्धा, TV तर कालपासून चालूच नाही आहे. आणि नंतर म्हणले गिझरचा इश्यू. तर नंतर आम्हाला माझी 2 मुले त्याच्यासाठी सेफ्टीसाठी हीटर दिला होता. मी म्हटलं मी नाही करू शकत, कारण माझी मुलं हे हातभेद करू शकतात. तर आता झोपली ते म्हणून. नंतर हे बघा, आणि हे बघा, खूप इश्यू क्रिएट करायला म्हटलं आहे आम्हाला. हे बघा, आणि जास्त तर हे ACच आहे. हे बोर्ड तुटलेलं आहे. क्लिनिंगच्या बाबतीत तर काही सांगूच नका. मला कालपासून तर मी स्वतः बोलून त्यांच्या संग हे क्लिनिंगचं करून घेतलं. आणि नाही म्हटलं तरी आमच्याबरोबर भरपूर स्कॅमच झाला असं म्हणा. कारण की आम्ही पॅकेज करून आलो होतो, हॉटेलचे फोटो वेगळे दाखवतात आणि इथं आल्या परिस्थिती खूप वेगळी होती ते. आणि शिवानी नावाची मुलगी आहे ना, आम्ही गुगलवरून तिच्याकडून पॅकेज मागून घेतलं होतं. तर पहिलं ते आम्हाला म्हणजे मॅडम असं आहे तसं आहे, पहिलं आम्हाला हॉटेल पहिलं चांगलं दिलं होतं. नंतर आमचं बुक केलं, नंतर म्हटली सॉल्ट आऊट झाले, तुम्ही दुसरीकडं बघा. आणि असं तसं, मॅडम बीच बसलं हॉटेल खूप छान आहे असं तसं. तर मी कालच रिप्लेस करतो, पण मिस्टरांनी काय ऐकलं नाही. म्हणून ठीक आहे, ओके चला जाऊन दे, आपण 300 रुपीज काय पे केलेलेच आहे. आणि नंतर इथं आलं हे स्कॅम, स्विमिंग पूल आहे. तर इतका स्मेल करत होता, मीच काल क्लीन करायला